नमस्कार मुलांनो, एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण महिला शास्त्रज्ञ डॉक्टर कमला सोहनी या शोभना जोगळेकर यांच्या पाठातील काही प्रश्न उत्तरे पाहिली। आता आपण उर्वरित प्रश्न उत्तरे पाहूया। तर चला सुरू करूया। खालील प्रश्नांची उत्तरे 2 ते 3 वाक्यात लिहा। 1. कमलला प्रवेश नाकारणे हे डॉक्टर हॉपकिन्सना का योग्य वाटत नव्हते? उत्तर: कमलला प्रवेश नाकारणे हे डॉक्टर हॉपकिन्सना योग्य वाटत नव्हते, कारण इतक्या लांबून शिक्षणासाठी आलेल्या कमलला परत पाठवणे त्यांना योग्य वाटेना। शिवाय 2 स्कॉलरशिप्स मिळवून तिने तिचे कर्तृत्वही सिद्ध केले होते। प्रश्न दुसरा. डॉक्टर रामन यांनी कमलला कोणती अट घातली? उत्तर: 1 वर्ष कमलला प्रोबेशनवर काम करावं लागेल। त्यानंतर डॉक्टर रामन यांना तिचं काम पसंत पडलं तरच तिला प्रवेश दिला जाईल, अशी अट डॉक्टर रामन यांनी कमलला घातली। खालील प्रश्नांची उत्तरे 4 ते 5 वाक्यात लिहा। पहिला प्रश्न आहे, निवृत्तीनंतर सर्वसामान्य माणसांसाठी डॉक्टर कमला सोहनी यांनी कोणते कार्य केले? उत्तर: 1969 साली निवृत्त झाल्यावर मुंबईत असलेल्या ग्राहक मार्गदर्शन संस्थेत त्या विनावेतन काम करू लागल्या, मीन्स विदाउट सॅलरी। या काळात त्यांनी अन्नातील भेसळ कशी ओळखावी यासंबंधी भाषण व प्रात्यक्षिके दाखवून समाज प्रबोधन केले। अन्नातील भेसळ सर्वसामान्य माणसांना घरच्या घरी शोधता यावी यासाठी एक शोधपेटी तयार केली। सर्वांना परवडेल अशा किमतीत तयार केलेली ही पेटी हे त्यांचे ग्राहक मार्गदर्शन केंद्रातील महत्त्वाचे काम होते। प्रश्न दुसरा. सायटोक्रोम सी म्हणजे काय? उत्तर: सायटोक्रोम सी हा वनस्पतीमध्ये बटाट्यामध्ये असलेला एक महत्त्वाचा घटक। सायटोक्रोम हे पाण्यात विरघळू शकणारे इलेक्ट्रॉन वाहक प्रोटीन आहे। ते पेशीमध्ये असते। पेशी मतलब सेल। शरीरात ऊर्जा निर्माण होण्यासाठी प्रत्येक पेशीत ग्लुकोज व ऑक्सिजन यांची जी रासायनिक क्रिया होते ती घडवून आणण्यासाठी प्राणी व वनस्पती दोघांतही सायटोक्रोम सी हे प्रथिन आवश्यक असते। आता आपण पाहूया जे परीक्षेत विचारले जाणाऱ्या प्रश्नांपैकी काही उदाहरणे। एक गद्यखंड आहे, त्यावरील हे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत। गद्यखंड. शिवाय मुंबई विद्यापीठाने सायन्स शिकणाऱ्या मुलींना उत्तेजन देण्याकरिता परीक्षेत मुलीमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीला खास स्कॉलरशिप ठेवली आहे। प्रश्न पहिला. हे वाक्य कोणत्या पाठातील आहे? उत्तर: हे वाक्य महिला शास्त्रज्ञ डॉक्टर कमला सोहनी या पाठातील आहे। या पाठाचे लेखक कोण? उत्तर: या पाठाच्या लेखिकेचे नाव सौ शोभना जोगळेकर आहे। प्रश्न तिसरा. कमलने कोणती स्कॉलरशिप मिळवली? उत्तर: कमलने सत्यवती लल्लूभाई सामळदास शिष्यवृत्ती मिळवली। प्रश्न चौथा. त्यावेळी कमल कोणती परीक्षा उत्तीर्ण झाली होती? त्यावेळी कमल सायन्स विषयातील पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली होती। तर व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब, लाईक, शेअर. धन्यवाद।